गुरुजी चांगला नसला तर विद्यार्थी घडणार कसा आहे? गुरुजी जर डेडिकेटेड नसेल तर विद्यार्थी कसा घडणार? गुरुजींनी जर चांगलं ज्ञान नाही दिलं तर विद्यार्थी कसा घडणार? आई बाप सगळेजण काम करतायत. सुधाकरराव जाधवर सर जेव्हा सुरुवातीला आले, एकदा स्वारगेट बस स्टँडला झोपण्याची वेळ आली त्यांच्यावर, पण त्या ठिकाणीच तुम्ही आता मोठं हॉटेलही सुरू केलं. ज्यांना त्या स्वारगेटला राहायला मिळालं नाही, ज्यांना फुटपाथवरती झोपावं लागलं, स्वारगेटच्या बस स्टँडच्या पब्लिक संडासामध्ये त्या ठिकाणी न आंघोळ करता केसवल्ली करून पुण्यातली जर्नी चालू करावी लागली. तुम्ही जेव्हा शिक्षण घेतलं लॉचं किंवा काय, तुम्हाला खरंच शिक्षण क्षेत्रात यायचं होतं की आता लिगसी आहे, जबाबदारी आहे, किंवा काही इमोशनल रिझन पण असतील? लोक म्हणली असती वडिलाला खायला काही नव्हतं तरी वडील एवढं शिकले, वडिलांनी तेवढं शिक्षण घेतले ते मी जर घेतलं नसतं तर म्हणली असती पोरगं वायाला गेले. पण जी गरिबांची लेकरं आहेत, ज्यांना अफोर्डेबल शिक्षण हवं आहे, त्यांच्यासाठी आपण काय करतो? तुम्ही ज्या मोठमोठ्या शाळांची नावं ऐकली, पोद्दार इंटरनॅशनल, ऑर्चिड इंटरनॅशनल, या शाळांमध्ये बालवाडीची फी 1-1 लाख रुपये. तिथं ज्या सुविधा आहेत ना त्या आम्ही मराठी मीडियमला दिल्या. पण या सगळ्या शिक्षणांमध्ये आपण अनेकदा टीकात्मक बोलताना म्हणतात शिक्षणाचा बाजार झाला हे ते, पण या स्पर्धेच्या युगात आज जाधवर इन्स्टिट्यूट त्यांचं वेगळे पण टिकवण्यासाठी काय करते? आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांना फीसाठी म्हणून शिक्षण संस्था आपण त्या ठिकाणी काढलेली नाही. CBSE बेस्ट आहे की स्टेट बोर्ड बेस्ट आहे? आई वडिलांचे संस्कार. माझा आयडल आहे ना ते आमचे वडील आहेत. जीवन तिथून सुरुवात होत आहे आणि शेवट पण तिथंच होत आहे. नमस्कार, मी विशाल बडे. story.comच्या या नव्या मुलाखतीत तुमचं सर्वांचं स्वागत. गेल्या 10 वर्षातली एका संस्थेची जर्नी, 10 कॅम्पस, 80 शाखा आणि 25,000 विद्यार्थी. मी बोलतोय जाधवर शिक्षण समूहाविषयी, ज्याला तुम्ही जर सोशल मीडियावर वाचला असेल तर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स म्हणून सुद्धा वाचलं असेल. पण शिक्षण समूहाविषयीच तुम्हाला या संस्थेच्या माहिती आहे. ही संस्था आणखी रिअल इस्टेट, हॉटेल बिझनेस, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि या संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट शार्दूल जाधवर आता माझ्यासोबत आहेत. या मुलाखतीमध्ये जाधवर शिक्षण समूह आज सध्या दर्जेदार शिक्षणासाठी काय करतोय, तंत्रज्ञान जे नवीन येत आहे शिक्षणात ते ॲडॉप्ट करण्यासाठी हा शिक्षण समूह काय करतोय, या शिक्षण समूहाने आणखी कोणकोणत्या उद्योगांमध्ये भरारी घेतली आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. story.com मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. तुमची संस्था आणि सुधाकर सरांची लिगसी या सगळ्यांबद्दल भरपूर प्रश्न आहेत. या सगळ्यात आता तुमच्या ॲडमिशनची प्रोसेस आणि आता नवीन वर्ष तुमचं सुरू होतं आहे आणि नवीन वर्षात तुमच्या जबाबदारीत एक भर पडली. तुमचं आत्ताच लग्न झालं आहे, तुम्ही आता नवीन सुरुवात केली आहे. कसं आता नवीन जबाबदारी, सगळं काम? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं जे आयुष्य आहे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या सारखं आमच्या आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य. आमच्या वडिलांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणूनच हे आयुष्य आहे असं मी समजतो. त्याच्यामुळं हे आयुष्य पुढं नेत असताना लग्न हा त्याच्यातली फार छोटीशी गोष्ट आहे हे मानणारा मी व्यक्ती आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वडिलांनी पाहिलेली स्वप्न आहेत ते पूर्ण करणं हेच महत्त्वाचं धोरण आहे आणि ध्येय आहे. लग्नाचा प्रश्न यासाठी घेतला की तुमच्या नवीन वैवाहिक आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी तो प्रश्न होता. पण आता आपण मूळ प्रश्नाकडे वळतोय. जाधवर कुटुंबातल्या सदस्यांशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा धाराशिवचा टच येतो. एवढी दशकं हे कुटुंब पुण्यात राहतं पण धाराशिवचा टच अजून जपून ठेवला आहे, याच्या मागचं काही कारण आहे? नाही, मला असं वाटतं की माणसाने कुठल्याही पद्धतीनं खोटेपणानं वागू नये. जी त्यांची भाषा आहे, जी त्यांची संस्कृती आहे, जे त्यांना वडिलोपार्जित मिळालेलं आहे, जे त्यांचं गाव आहे, जी गावाच्या मातीनं शिकवलेलं आहे ते 100% आपण जपलं पाहिजे हे मानणारा मी व्यक्ती आहे. काहीतरी उगाच आपण 4 चौकात बसल्यानंतर वेगळ्याच आविर्भावामध्ये वेगळ्याच भाषेमध्ये बोलायचं आणि जी आपली मूळ भाषा आहे ती सोडायची, याला काही जास्त महत्त्व आहे असं मला वाटत नाही. जे मूळ भाषेतून, जे मूळ स्वभावातून येतं ते सत्य असतं आणि त्याच्यामुळं प्रत्येकाला अभिमान असतो आपल्या भाषेचा, आपल्या जागेचा, आपल्या भूमीचा. असा आम्हाला अभिमान आहे. आम्ही धाराशिवमधून आलेलो आहेत. ठीक आहे, तर धाराशिवकर म्हणजे जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही गेलात आणि जर धाराशिवचा माणूस असेल तर त्याला असं वाटेल की मी आपल्या जिल्ह्यातच आहे, म्हणून हा धाराशिवचा प्रश्न होता. यात खरं तर मला जाधवर इन्स्टिट्यूटबद्दल बोलताना जाधवर सरांचा 4 ते 5 दशकांचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव, त्यांनी हे छोटंसं रोपटं लावून त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं आणि तुम्ही आता जबाबदारी सांभाळताय. तर ही सगळी लिगसी पुढे नेताना तुमच्यासमोर व्हिजन काय, संस्था आपल्याला कुठे न्यायची आहे? संस्था पुढे नेत असताना सर माझं जे व्हिजन आहे ते असं आहे. पहिलं ते म्हणजे की आमच्या संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे
ते असं आहे की बलबुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम. आमचे विद्यार्थी नुसतेच बलवान आणि बलशाली नाही, तर ते बुद्धिमान झाले पाहिजेत. ते नुसते बुद्धिमान असून चालणार नाहीत, तर ते सदविचारी असणं गरजेचं आहे. बलवान आणि बलशाली ज्या वेळेसला आपण म्हणतो त्यावेळेसला ते तर पहिलवान पण असतात. बरोबर. बुद्धिमान म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे आतंकवादी इंजिनियर झालेले आहेत. सदविचार, संस्कार हे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि जी आमची गोरगरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी भागातून मुलं येतात, जे वाड्यावस्ती तांड्यांवरची मुलं आहेत, जे शिक्षण घेताना हाल आमच्या वडिलांचे झाले, ते हाल या तळागाळातून येणाऱ्या लोकांचे होऊ नयेत. इंडियन कल्चर, अमेरिकन टेक्नॉलॉजी, घरासाठी चांगला पाल्य, समाजासाठी चांगला नागरिक आणि देश घडवणारा युवक हा घडला पाहिजे या शिक्षण संस्थेतून. जे आपल्या पंतप्रधानांनी पाहिलेलं स्वप्न आहे 2047 भारताला ज्या वेळेसला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यावेळेसला हे 100 वर्ष पूर्ण होत असताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचं या देशाच्या जडणघडणीमध्ये आणि देशाला विश्वगुरू करण्यामध्ये जे स्थान पाहिजे ते स्थान निर्माण करण्याचं धोरण आमचं त्या ठिकाणी आहे. आणि त्या पद्धतीनं मुलं घडली पाहिजेत हा विचार आमचा आहे. तुमच्या या उत्तराला अनुसरूनच पुढचा प्रश्न आहे. जाधवर सरांनी तुम्हाला कधी त्यांच्या शिक्षणाचे किस्से सांगितले असतील की त्यांचं शिक्षण कसं झालं, कारण ते खेडेगावातून इकडे आले होते, मग पुण्यात येऊन त्यांनी स्ट्रगल केला. त्यांच्या शिक्षणातले कोणते किस्से तुम्हाला आठवतात किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी की त्यांना जे भोगावं लागलं किंवा त्या काळात ग्रामीण भागात सगळ्यालाच ते अडचणी असतात, ते आता या येणाऱ्या पिढ्यांनी अनुभव नाही, कारण 25,000 विद्यार्थ्यांची तुम्ही संस्था चालवताय आज, तर पुढच्या या पिढ्यांना ते भोगावं लागू नये किंवा त्यांना ते अडचणी येऊ नयेत, त्यासाठी काय गोष्टी करतात तुम्ही? त्यांचे कोणते किस्से असे आहेत? सरांचं आयुष्य हे फार खडतर गेलेलं आहे. एकतर पहिली परिस्थिती, दुसरं म्हणजे त्यांच्या आईचं लवकर निधन झालेलं होतं, त्याच्यामुळं सावत्र आई त्यांना तिकडे मिळाली आणि त्याच्यामुळं मग ती परिस्थिती आणि स्वतःची आई स्वतःचीच आई असते शेवटी, त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य फार या खडतर परिस्थितीमध्ये गेलं. मला ते नेहमी सांगतात, मी सहसा सरांशी फार अटॅच आहे. मी सरांना जास्त जुन्या गोष्टी विचारत नाही, कारण मी त्यांच्या बाबतीत फार इमोशनल आहे. म्हणजे मी माझ्या आयुष्याचं शेवटचं स्वप्न असं म्हणतो की डॉक्टर सुधाकरराव जाधवर युनिव्हर्सिटी झाली पाहिजे. ती उद्या झाली आणि परवा मरण आलं तरी मला त्यातलं अजिबातही दुःख वाटणार नाही. मी इतकं त्यांच्यासाठी इमोशनल आहे. त्याच्यामुळे त्यांच्या अशा ज्या गोष्टी आहेत ज्या त्यांचा स्ट्रगल झाला किंवा त्यांना त्रास झाला, ते म्हणलं की एकतर मी इमोशनल होतो किंवा मला जास्त राग येतो. पण तेवढ्यातून जेवढं काही सरांनी आम्हाला सांगितलं किंवा त्यांचं जे आत्मचरित्राचं पुस्तक आहे जे प्रकाशित झालं इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये ऑनलाईन त्या ह्याच्यावरती आलेलं आहे ऑडिओवरती, ते वाचण्याचं अजून धारिष्ट माझ्यात झालेलं, मला तेवढं धाडच नाही अजूनही. आम्ही ते अनेक लोकांना दिलं, अनेक लोकांनी वाचलं, लोकांनी त्यात प्रतिक्रिया दिल्या. त्याच्यात सरांनी मला एक लिहिलेलं पत्र आहे, मला फक्त माहिती की सरांनी मला पत्र लिहिले, ते वाचण्याची सुद्धा अजून माझ्यामध्ये तेवढी हिंमत किंवा तेवढं धाडस माझ्यामध्ये ते झालेलं नाही. मला नेहमी सर सांगतात की 4-4, 8-8 किलोमीटर ते चालत शाळेला गेलेले आहेत. त्यांचा अजून सुद्धा त्यांच्या पायावरती काही जखमा आहेत. आम्ही ज्या वेळेसला लहानपणी त्यांचा पाय वगैरे चोपायचो, त्यांना विचारायचो आम्ही हे काय झाले, त्यावेळेसला ते सांगायचे की त्यांना कॉलेजला जाईपर्यंत ते जुन्या काळातले काहीतरी एक तो शब्द आहे ती बुटं होती आणि ते बूट, तो एकच बूट असल्यामुळं तो पाय त्याच्यात घालून दुसरा बूट घ्यायला पैसे नव्हते, काय नव्हते, त्यामुळे त्यांचा पाय सुद्धा बारीक राहिला आणि त्यांच्या पायावरती काही जखमा झालेल्या आहेत हे देखील आम्हाला माहिती आहे. अनेक वेळेला तुम्ही पंचपक्वानं किती जरी जेवायला ठेवली तरी देखील सरांना दूध, भाकरी आणि चटणी एवढंच फक्त खावंसं वाटतं. मी म्हणलं असं का, 100 आयटम्स ठेवलेले तुम्ही ते का नाही खात? त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की कित्येक वर्ष त्यांना तेल मिळालेलं नाहीये चटणीला. भाकऱ्या ज्या होत्या त्या कुठल्या तरी हायब्रिड भाकऱ्या, ज्या काय CHS1 ते नेहमी नाव सांगतात, ते दुष्काळ पडला होता त्यावेळेसला ते आलेलं होतं, हायब्रिडच्या भाकऱ्या, काळ्या भाकऱ्या, ते कुत्र्याला टाकलं तरी कुत्रं वास घ्यायचं आणि निघून जायचं. आणि ते ज्यांच्याकडे भाड्याने राहत होते त्या बार्शी मधल्या त्या घरी तिकडे ते एक महिला जे लँडलॉर्ड होत्या त्या आल्या आणि ते अक्षरशः रडायला लागल्या की कुत्रं सुद्धा वास घेऊन पुढे जाते, ती भाकरी खात नाही, ही लेकरं एवढी सोन्यासारखी तीच भाकरी खात आहेत. एवढे वाईट दिवस त्यांनी ते पाहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही किती जरी म्हणजे आपले उंबरट्यावरती भक्ती असली पाहिजे, आपले जरी आपल्याला पंख मिळालेले असले आपण आकाशात उडूया, परंतु परत जमिनीवरती आपण यायला पाहिजे. आपल्या आईबापांनी जे कष्ट घेतले, जे संस्कार आपल्याला मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये आपण आपल्या आईबापाचे ऋण फेडले पाहिजेत, देशाचे ऋण फेडले पाहिजेत. हेच विचार आम्ही या विद्यार्थ्यांना देतो. आणि ज्वलंत उदाहरण आहे समोरचं. माझं असं म्हणणं आहे की जी जिवंत लोक आहेत तीच जर आत्ताच्या लोकांना कळाली नाही तर जी थोर लोक होऊन गेलेली ती कळणं फार अवघड आहे.
आणि त्याच्यामुळे एक ज्वलंत उदाहरण सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर आहे. खरं म्हणजे उदाहरण तुमच्या घरातलंच असल्यामुळे तुम्हाला ते सांगायला आणखी सोपं जातं. तुमच्याविषयी विचारायचं आहे मला, तुम्ही जेव्हा शिक्षण घेतलं लॉचं किंवा काय, तुम्हाला खरंच शिक्षण क्षेत्रात यायचं होतं की आता लिगसी आहे, जबाबदारी आहे किंवा काही इमोशनल रिझन पण असतील, तुम्ही बाय चॉईस आलात की कसं आलात नेमकं? नाही, कसं आहे माहिती का, अमिताभ बच्चन सन्माननीय यांची ज्या वेळेसला आपण तुलना केली जाते अभिषेक बच्चन यांची, ती होणार तुलना अमिताभ बच्चन यांच्यासोबतच. अर्जुन तेंडुलकर किती चांगला खेळला तरी तुलना होणार सचिन तेंडुलकर सोबतच. राहुल गांधींनी कसं जरी काम केलं, किती चांगलं काम केलं किंवा वाईट काम केलं किंवा जे काय असलं, त्यांची तुलना होणार ती पूर्ण त्यांच्या घराण्यासोबतच. इरिस्पेक्टिव्ह जी मोठी झाडं आहेत त्या मोठ्या झाडांच्या खाली जी छोटी छोटी झाडं येणार त्यांची ती त्या पद्धतीची जी काही म्हणजे डिफरन्शिएशन केलं जातं ते त्यांच्यासोबतच होतं. मला बाय हुक और बाय क्रूक, मला बाय चॉईस, बाय फोर्स मला तेवढं शिक्षण घेणं भाग होतं. मी आज आमच्या वडिलांनी जवळपास 12-15 डिग्र्या घेतलेल्या आहेत, मी देखील तेवढ्याच डिग्र्या घेतल्या. ते मला घेणं बंधनकारक होतं. त्याचं कारण असं की लोक म्हणली असती वडिलाला खायला काही नव्हतं तरी वडील एवढं शिकले. आता त्यांचं ते का तेवढं शिकले त्याचं डिफरंट रिझन आहे, परंतु माझं जे एवढं शिक्षण घेतलं त्याचं रिझन एवढं की वडिलांनी तेवढं शिक्षण घेतलंय ते मी जर घेतलं नसतं तर म्हणली असती पोरग वायाला गेले, ते काय शिक्षण घेत नाही, वडील एवढं शिकलेत परिस्थिती नसताना आता पोरग शिकत नाही, म्हणून मला ते करणं भाग होतं. तुमचा जो मूळ प्रश्न होता की मी ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये का आलो, आपला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हॉटेलमध्ये, रिअल इस्टेटमध्ये, हॉस्पिटलमध्ये, जमीन विक्रीच्या व्यवसायामध्ये, रिअल इस्टेटमध्ये, टॅक्स कन्सल्टन्सीमध्ये, मी स्वतः वकील असल्यामुळं ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर असोसिएटच्या माध्यमातून हे सगळं माझ्या डोक्यात होतं. मी लहानपणापासून माझ्या डोक्यात एक स्वप्न होतं की उत्तम बांधकाम व्यावसायिक व्हायचं, जे आत्ताही आम्ही करतोय. म्हणजे आम्ही जेवीमध्ये जास्तीत जास्त साईट्स करतो, परंतु ते मला स्वतःला करायचं होतं. हे माझं मूळ ध्येय धरून होतं. परंतु आमचे वडील ज्या वेळेसला 1986 साली पुण्यामध्ये आले, ते छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था जे कॉलेज, जे महाविद्यालयामध्ये ते ॲज अ प्रोफेसर म्हणून कामाला त्या ठिकाणी लागले. आणि साहजिक आहे की वयाच्या 14व्या वर्षापासून वडील क्रांतीवीर नावाची संघटना चालवत होते. गावामध्ये लाईट आणण्याचं काम असेल, रस्ते आणण्याचं काम असेल, थोर महात्मे बोलवायचे, प्रवचनं घडवून आणायची, कीर्तनं घडवून आणायचे, वादविवाद स्पर्धा घडवून आणायच्या महाराजांसोबत आणि गावासोबत. ही सगळी सामाजिक कार्य ते करायचे. लाईट आणा, रस्ते आणा, एसटी आणा गावामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालायच्या. मग आपण ज्या दिवशी ते पुण्यामध्ये आले, स्वारगेटच्या बसस्टँडवरती ते राहिलेले. आणि मग आपण कधी कुठं कामाला लागलं तर आपले मित्र असू द्या, आपले कलिग्ज असू द्या, आपण सांगतो कुठून आलोय, आयुष्यात आतापर्यंत काय काय केलेलं आहे. आणि त्यावेळेसला त्या कॉलेजची एमकॉमची मान्यता रद्द झाली. आणि रद्द झाल्यानंतर ते प्राचार्यांनी बोलून घेतलं, काय रे म्हणले तू तर लय सांगत होता, काय तू शाळा आणली, रस्ते आणले, महाराज आणले, काय आणलं, ती गेली म्हणले मान्यता, जा आणून दाखव. मग त्यांनी काय मान्यवरांच्या साह्याने ती मान्यता आणली. आणल्यानंतर ज्या वेळेसला शिक्षण संस्थेमध्ये कार्यक्रम झाला की बाबा मान्यता आली, आता सत्कार सगळ्यांचा, प्राचार्याचा सत्कार झाला, सगळ्यांचा झाला, ह्यांचं कोणी नावच घेतलं नाही. आता नाव घेतलं नाही म्हणल्यावरती त्यांना वाईट वाटलं. साहजिक आहे की साधा शिपाई असला तरी आपण सांगतो बाबा पत्र घेऊन ही शिपाई मुंबईला जात होता, मुंबईतून येत होता, काहीतरी सांगायला पाहिजे होतं. सुधाकर जाधवर जात होते, येत होते किमान. आता ते काही एका फेरीत नक्कीच कार्यक्रम तो झालेला नाही सगळा, एका फेरीत ते काम झालेलं नाही, पण ते कुठंच काही झालं नाही. मग 1995 साली इथं वडगावमध्येच एक स्थानिक जे इथले सरपंच होते त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांना सांगितलं की मला शाळा चालू करायची. त्यांच्या मनात आलं की आपण जर एमकॉमची मान्यता आणू शकतो तो स्वतः शिक्षण संस्थाचालक का होऊ शकत नाही. मग 1995 साली 8वी ते 10वी पहिली कन्याशाळा ह्या नरे, वडगाव, धायरी, आंबेगाव भागामध्ये चालू झाली. ज्या वेळेसला इथं मुलींची 3री 4थीला असताना लग्न करून दिली जायची. या भागामध्ये शिक्षणाची कोणतीही ज्याला गंगा म्हटलं जायचं ते ह्या भागामध्ये काही नव्हतं. आणि मग ते 2014 पर्यंत त्या सगळ्या शिक्षण संस्था ह्या भागातल्या, धायरीमधल्या आणि वडगावमधल्या त्या चालवल्या. आपल्याकडे कसं आहे भारतामध्ये की मुलगा जर कुपोषित जन्मला आणि ते कुपोषित जन्मलं तर नवरा काय म्हणतो बायकोला, ते तुझ्यावर गेले, तुझ्यामुळे ते कुपोषित झालं. बायको म्हणते नवऱ्याला, नाही नाही ते तुमच्यावर गेले त्याच्यामुळे ते कुपोषित झालं. आणि जर ते पोरग मोठा अधिकारी झालं, मोठा व्यावसायिक झाला किंवा काय जर झालं तर मग ती लांबची जी चुलत आत्या असते ना ती पण म्हणते आत्याचा गुण घेतलाय पोराने. त्या शिक्षण संस्था जोपर्यंत नावारूपाला आल्या नाहीत, त्याच्यामध्ये विद्यार्थी नव्हते, तोपर्यंत ते अपत्य जन्माला घातलेलं होतं ते सुधाकर जाधवर यांचं होतं. मग त्या शिक्षण संस्था मोठ्या झाल्या, नावारूपाला आल्या,
मग त्याला ते माझं आहे म्हणणारे काही लोक तयार झाली आणि मग तयार झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी थोड्या टस्सल त्याच्यामध्ये वादविवाद ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आत्ताही ते वादविवाद हायकोर्टासारख्या ठिकाणी ते वादविवाद चालू आहेत आणि मग त्या ठिकाणी ते चालू असताना त्यांचं झालेले अपमान आम्ही त्या ठिकाणी डोळ्यानं पाहिले आणि पाहिल्यानंतर मग मी माझ्या आयुष्याचं स्वप्न एकच ठरवलं की ज्या व्यक्तीनं स्वारगेटच्या बसस्टँडवरनं येऊन आज या शिक्षण संस्थेमध्ये 1,500 कर्मचारी काम करतात म्हणजे 3,000 डायरेक्ट एम्प्लॉयमेंट फक्त शिक्षणावरती त्या ठिकाणी चालू आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून डायरेक्ट इनडायरेक्ट 8,000 लोक त्या ठिकाणी आहेत. त्यावेळेसला अशा माणसाचा अपमान होतो ज्या माणसाने स्वतःची परिस्थिती नसताना शिक्षण घेतलं, ज्या माणसाने स्वतः पुण्यामध्ये स्वतःला खायला काय नसताना इकडे एवढ्या मोठ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या. आणि मग त्या दिवशी मी असं ठरवलं की स्वतःचं स्वप्न आपल्या आयुष्यासाठी काही नाहीये, आपल्याला एकच करायचं ते म्हणजे शिक्षण महर्षी शिक्षण तज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर हे नाव जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत ते राहिलं पाहिजे. आणि म्हणून 2014 साली मग मी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आज 10 वर्ष त्या शिक्षण संस्थेला पूर्ण झालीत. मला सांगताना अभिमान वाटतो आणि गर्व वाटतो एका गोष्टीचा की जेवढ्या पद्धतीचं काम आमच्या वडिलांनी 1995 ते 2014 केलं त्याच्यापेक्षा त्यांच्या कृपेमुळं देवाच्या आशीर्वादामुळं सगळ्या लोकांच्या साह्यतेने ते काम 2014 पासून 25 पर्यंत त्याच्यापेक्षा 4 पट 5 पट आम्हाला त्या ठिकाणी उभा करता आलं. आणि मला वाटतं बोललं तर पाहिजेच कारण बोलल्याशिवाय लोकांना कळणार नाही की कशामुळे आहे, परंतु आम्ही नुसतं बोललो नाही ते आम्ही करून दाखवलं म्हणून मी शिक्षण क्षेत्रात आलो. याला अनुसरूनच तुमच्या शिक्षणावर एक प्रश्न आहेत अजून, पण स्वारगेटचा वगैरे उल्लेख काढला म्हणून मी कुठेतरी वाचलंय ऐकण्यात आलंय सुधाकरराव जाधवर सर जेव्हा सुरुवातीला आले एकदा स्वारगेट बस स्टँडला झोपण्याची वेळ आली त्यांच्यावर, पण त्या ठिकाणीच तुम्ही आता मोठं हॉटेलही सुरू केलंय. होय, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये याचं कारणही तेवढंच आहे. आज आम्ही जेवढेही धंदे चालू केलेत प्रत्येक धंद्याला काही ना काही हिस्ट्री आहे, काही ना काही घटना घडली म्हणून तेवढं शिक्षण झालंय, तेवढे धंदे उभे केलेले. ज्यांना त्या स्वारगेटला राहायला मिळालं नाही, ज्यांना फुटपाथवरती झोपावं लागलं, स्वारगेटच्या बसस्टँडच्या पब्लिक संडासामध्ये त्या ठिकाणी न आंघोळ करता केसवल्ली करून पुण्यातली जर्नी चालू करावी लागली, त्या ठिकाणी आज स्वारगेट मधलं सगळ्यात मोठं हॉटेल हे जाधवर ग्रुपच्या वतीनं जाधवर हॉटेल्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने त्या ठिकाणी उभं केलं. 5 मजली इमारत, तिकडे हॉटेल 5 मजली इमारत, तिकडे म्हणजे राहण्याची उत्तम व्यवस्था आहे, खाण्याची उत्तम व्यवस्था आहे, हे सगळं त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये यायचं कारण काय, आपल्याला काही नव्हतं म्हणून आपण ते एक असंच उभा केलं, एक आपलं काहीतरी असावं म्हणून की बाबा जिथं काही नव्हतं तिथे एवढं मोठं उभा केलं. मग ते चालू झाल्यानंतर बाबा हा पण व्यवसाय म्हणून आपण स्वीकारूया म्हणून आज 10 पेक्षा जास्त हॉटेल्स उभा केलेत पुणे, मुंबई आणि बेंगलोर या ठिकाणी. जाधवर इन्स्टिट्यूटचा जेव्हा विषय निघतो तेव्हा हा किस्सा नेहमी पुढे येतो की ज्या ठिकाणी जाधवर इन्स्टिट्यूटचे संस्थापक त्यांना तिथे फुटपाथवर झोपण्याची वेळ आली तिथेच त्यांच्या मुलाने एक मोठं 5 मजली हॉटेल सुरू केलं जिथे राहण्याची पण व्यवस्था आहे. तर तो किस्सा आठवला म्हणून मी विचारला. पण मला तुमच्या शिक्षणाविषयी विचारताना आपण लहानपणी म्हणतो की मला IAS व्हायचे, IPS व्हायचे, क्रिकेटर व्हायचे किंवा जे काय तुमच्या आवडीचं असतं ते, तुम्ही असं काही म्हणायचं 10वी-12वीच्या वयात असताना? मी आमच्या वडिलांसारखी ऍक्टिंग करायचो. मी आज वेगळ्या कपड्यात आहे कारण मी वेगळा कार्यक्रम करून तुमच्याकडे आलोय. मला त्यांच्यासारखे पांढरे कपडे आवडतात. माझा आयडल आहे ना ते आमचे वडील आहेत. जीवन तिथून सुरुवात होतंय आणि शेवट पण तिथंच होतंय. ज्या पद्धतीनं वडील काम करायचे त्याच पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो मी. वडील म्हणजे ते सुरुवातीचा बांधकाम व्यवसाय ते स्वतः करायचे. मग ते बाबा 4 ट्रक वाळू पाठवा, 2 ट्रक खडे पाठवा, 1 ट्रक वीट पाठवा. मी लहानपणी देखील ते ऑफिसला नसले की मी त्यांचा मोबाईल उचलायचो आणि मी माझाच बोलायचो, 2 ट्रक खडी पाठवा, 4 ट्रक वाळू पाठवा. मी स्वतः त्याच्यामध्ये ते करायचो. आणि मला आमची आई असेल, मला एक चांगले सर होते. म्हणजे पहिला फ्यूज आमचा कोणी काढला असेल तर ते तरंगे नावाचे आमचे एक सर होते. आणि त्यांनी सांगितलं की तुझा बाप कोण आहे हे तू आधी नीट समजून घे. आणि ते समजायला लागल्यानंतर मग हळूहळू गोष्टी ह्या उलगडायला लागल्या की बाबा काय आमच्या वडिलांनी केलंय, आम्ही काय करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग सुरुवातीपासून एकच आयडल होता ते म्हणजे वडील, आणि एकच डोक्यात होतं की त्यांच्यासारखं घडलं पाहिजे, बोललं पाहिजे. भाषण सुद्धा त्यांच्यासारखा करण्याचा प्रयत्न करायचो. ते भाषण करायला लागले की आम्ही लिहून घ्यायचो आणि तेच भाषण जाऊन आम्ही दुसरीकडे करायचो. आणि मग कित्येक वेळेला आमच्या भाषणामध्ये जर काही पॉईंट रिपीट व्हायला लागले असं जर लक्षात आलं तर वडील स्वतः अभ्यास करून कुठंतरी भाषण द्यायचे, कारण त्यांना माहिती होतं हे आपलं कॉपी करतोय म्हणून ते जास्त पॉईंट्स काढायचे, त्यांचे पॉईंट्स आम्ही घ्यायचो, ऑटोमॅटिक आमचा अभ्यास व्हायचा. अशा पद्धतीनं सगळं बालपण गेलाय.
तुम्हाला ते स्वतःची फोनवर बोलायचा 2 ट्रक पाठव हे ते कधी आईने पकडलं असं बोलताना कधी? अनेक वेळेला मला आता सुद्धा आमची आई सांगते की अशा अशा पद्धतीनं तू लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, तुरळक तुरळक मलाही थोडं थोडं त्याच्यामध्ये आठवतं. आणि मला एकच आठवतं की फार मोठं बांधकाम व्यवसाय व्हायचा आहे, बांधकाम व्यावसायिक व्हायचंय हे मी लहानपणापासून म्हणायचो, हे मला चांगलं पक्का आठवत आहे. आता संस्थेवर बोलताना म्हणजे संस्था तर खूप आहेत पुण्यात, तर पुण्यात शिक्षणाचा माहेरघर आहे आणि शिक्षणाच्या माहेरघरात संस्था चालवताना तुमच्याकडे 25,000 विद्यार्थी, ही काही छोटा आकडा नाहीये. पण या सगळ्या शिक्षणांमध्ये आपण अनेकदा टीकात्मक बोलताना म्हणतात की शिक्षणाचा बाजार झाला हे ते, पण या स्पर्धेच्या युगात आज जाधवर इन्स्टिट्यूट त्यांचं वेगळे पण टिकवण्यासाठी काय करते? नाही सर, आम्ही शिक्षणाच्या बाजारामध्ये नाही. बाजार कधी व्हायचा आहे ज्या वेळेसला सोशल मीडिया नव्हता, ज्या वेळेसला शिक्षण संस्था कमी होत्या, सीट कमी होती. आता विषय असा झालेला आहे की चहाच्या टपऱ्या सुद्धा कमी आहेत, त्याच्यापेक्षा जास्त शाळा आहेत, बरोबर, त्याच्यापेक्षा जास्त कॉलेज आहेत. आज प्रत्येक गल्ली गणीज एक शाळा एक कॉलेज आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आता विषय असा झालेला आहे की विद्यार्थी आला तर नारळ फोडून त्याला आतमध्ये घ्यावं लागतं. मग डोनेशन आणि हे प्रकार आता ते फार दूर राहिले, लांब राहिले. त्याचाच एक मुद्दा मला पुढे घ्यायचा आहे की आता 2,000 रुपयाला चायनाचा पण मोबाईल भेटतो, सॅमसंगचा मोबाईल 4,000 रुपयाला चालू होतो, तो 2 लाख रुपयापर्यंत पण सॅमसंगचा मोबाईल आहे. आयफोन तर सगळ्या दुनियेला माहिती 1.5-2 लाख रुपयाला भेटतो. मग 2,000चा पण मोबाईल आहे आणि 2 लाखाचा पण मोबाईल आहे. मग लोक 2 लाखाचा मोबाईल का घेतात? जर क्वालिटी पाहिजे असेल तर यू हॅव टू पे. राईट. तुम्हाला जर इंडस्ट्रीमधले शिक्षक पाहिजे असतील, तुम्हाला जर दर्जेदार डॉक्टरेट झालेली लोक पाहिजे असतील, तुम्हाला शिक्षकांचा दर्जा चांगला पाहिजे असेल, तुम्हाला जर सुखसुविधा चांगल्या पाहिजे असतील तर जास्त पगारी द्यावे लागणार आहेत. जर जास्त पगारी द्यायच्या असतील तर जास्त फी घ्यावी लागेल तर जास्त पगारी देता येणार आहेत, अन्यथा ते देता येणार नाही. उद्याच्याला जर तुम्हाला गणित आणि विज्ञान शिकवायला जर सायंटिस्ट आणायचा म्हणला तर सायंटिस्ट 2 आणि 4 हजारात येणार आहे का? तो येऊ शकत नाही. एखादा जर IIT IIM मध्ये जर शिकवत असेल प्रोफेसर, त्यांना जर आपल्याकडे बोलवायचं असेल, तिकडे जर त्यांना 10-10 लाख रुपये पगार असेल महिन्याला, तर आपण इथं किमान त्यांना 7th पेनं 2-3 लाख रुपये तरी द्यायला पाहिजे. तर 2-3 लाख रुपये द्यायचे असेल तर तेवढे फी पण गोळा झाली पाहिजे तर ते देता येणार. कारण हे सगळं नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे, NGO आहे. 1ही रुपया आपण याच्यातून कुणी कमवत नाही. शिक्षण संस्था हे जे आम्ही काम करतोय हे काम सरकारचं काम आहे आणि हे ज्ञानदानाचं काम करतोय. ते 1ही रुपया कोणतीही संस्था सध्याच्या स्थितीला त्याच्यामध्ये कमवत नाही. काही लोकांनी केल्या असतील चुका, पण त्याच्या अर्थ असा होत नाही की सगळेच संस्थाचालक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचे ते आहेत. आणि आम्ही काय करतोय तर आम्ही आर्मी असेल, पोलीस असेल, फायर ब्रिगेड असेल, त्याच्यानंतर पत्रकार असतील, यांच्या सगळ्यांच्या मुलांना आमच्याकडे सरकारनं मंजूर करून दिलेल्या फी मध्ये 50% सवलत आहे. आमच्याकडे KG पासून PG पर्यंत जी मुलांना फी आहे त्याच्यापेक्षा 2-2 हजार रुपये आम्ही कमी मुलींसाठी घेतोय. आज ही एकमेव शिक्षण संस्था की जिथे रिसर्चला भारत देशामध्ये एकही शिक्षण संस्था अशी नाही जी खाजगी, सरकारचा 1 रुपया घेणारी नाही, खाजगी शिक्षण संस्था आहे जी शाळेपासून कॉलेजपर्यंत जर एखाद्या मुलाला रिसर्च करायचा असेल, संशोधन करायचं असेल, त्याचं पेटंट होऊ शकत असेल तर 10 लाख रुपये त्यांना आर्थिक सहाय्यता आम्ही देतोय. उद्याच्याला अजून पैसे लागले तर आम्ही अजून देणार आहे. आणि ज्या वेळेसला संशोधन केलं जाईल आणि त्याचं पेटंट होईल आणि पेटंट विकायची वेळ येईल त्यावेळेसला अर्धे पैसे मुलाला आणि अर्धे पैसे संस्थेला भेटणार आहेत. हे काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. आज ज्या पद्धतीचे स्पोर्ट्सची व्यवस्था आम्ही उभा केलेली आहे ती आम्ही अंबानींच्या शाळेमध्ये पाहिलेलं आहे की ह्या पद्धतीचं तिथं चालतं. तिकडे त्या शाळेमध्ये त्या स्पोर्ट्सला वर्षाला 15-15 हजार रुपये प्रत्येक शिक्षकाची त्या ठिकाणी पर स्टुडंट फी आहे, ती आम्ही इथं मोफत देण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांना फी साठी म्हणून शिक्षण संस्था आपण त्या ठिकाणी काढलेली नाही. आपलं एकच धोरण आहे की इथला या शिक्षण संस्थेमधला प्रत्येक मुलगा हा शिक्षण महर्षी, शिक्षण तज्ज्ञ, प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्यासारखा घडला पाहिजे आणि आमची मुलं जाधवर नावाचा झेंडा घेऊन हे जगावरती त्यांनी मिरवला पाहिजे. याच्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसा किंवा बाकीच्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये पाहत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक आयडॉल असतो. म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये मग तुम्हाला सचिन सारखं व्हायचं, इकडे गेलं तर आपण अमिताभ बच्चन म्हणतो सिनेमा इंडस्ट्रीमध्ये. तुमच्या क्षेत्रात तुमचे आयडॉल कोण आहेत? तुम्हाला कोणासारखं व्हायचंय, कोणासारखं काम करावं असं वाटतं? आमच्या क्षेत्रामध्ये माझे आयडॉल आहेत माननीय श्री राहुल कराड सर, एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट MIT शिक्षण संस्था. मी ज्या वेळेसला 8वी-9वीला होतो त्यावेळेसला मी सांगताना लाजत नाही. आता ऑनलाईन आहे, नाही सांगितलं तरी कोणाला कळणार नाही, पण लाजायचं काही गरज नाही. जे आहे ते आहे, रोखठोक. मला लय आधी माज होता, मला लय वाटायचं माझा बाप लय मोठा आहे.
मी त्यावेळेसला वय माझं 14, 15, 16च्या आसपास असेल. मी 11वी का 12वीत असताना राहुल सरांच्या संपर्कात आलो आणि शेवटी नातेवाईक असल्यामुळे जरा त्यांनी जवळ घेतलं. काय शिक्षण संस्था आहे, ते काय काम करतात, त्यांनी ते जरा आम्हाला जरा उलघडून त्याच्यामध्ये ते सांगितलं. आणि मग लक्षात आलं की आपली संस्था एवढी समुद्रामध्ये पाण्याच्या थेंबा इतकी सुद्धा आपल्या संस्थेची त्या ठिकाणी नाही. त्यांचं 8-8 विद्यापीठ आहे, 3-3 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, 10-10 हजार शिक्षक आहेत त्यांच्याकडं, नॉन टीचिंग स्टाफ मोजायला येणार नाही इतकी लोक त्यांच्याकडे आहेत. तरी तो माणूस इतका मितभाषी, इतका विनम्र, इतका डाऊन टू अर्थ. आणि ज्या पद्धतीनं विश्वनाथ कराड सरांनी जे रोपटं लावलं ते रोपटचं झाड झालं हा शब्द छोटा आहे. ज्या पद्धतीने MIT शिक्षण संस्था आज काम करते, ज्या पद्धतीने विधायक काम ती करते, ज्या पद्धतीने स्टॅग्नंट ग्रोथ चालू आहे, ज्या पद्धतीनं लोक घडवण्याचं काम करते, ज्या पद्धतीनं समाजातल्या प्रत्येक सेक्टरमध्ये MITनं काही ना काही योगदान दिलेलं आहे, त्या पद्धतीनं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने दिलं पाहिजे. आणि राहुल सरांचा किमान एक गुण तरी माझ्या अंगामध्ये यावा ही माझी अपेक्षा आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेवर बोलताना आपण म्हणजे तुम्ही MITचं उदाहरण दिलं, त्यांच्याकडे खूप ॲडव्हान्स सगळं आहे. आता मी शिक्षणाच्या गुणवत्तेवर बोलताना CBSE मराठी याच्यावर आता सध्या आता CBSE तर कंपल्सरीच केलं आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे? कारण तुमच्याकडे आता भरपूर टीचिंग स्टाफ आहे, यात शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं काय असतं? CBSE बेस्ट आहे की स्टेट बोर्ड? नाही, बेस्ट काहीच नाही आहे. बेस्ट आहे आईवडिलांचे संस्कार, बेस्ट आहे सदविचार, बेस्ट आहे भारतीय संस्कृती, बेस्ट आहे आपले पाय हे जमिनीवरती असणं. आज उद्या तुमचे विद्यार्थी बोर्डात पहिले आले. आता तुम्ही ऐकलं असेल पुणे विद्यापीठामध्ये पासआउट झालेले इंजिनियर, इथं आमची पोरं काय करत होते, मागं नोकरी नाही काय नाही म्हणून त्यांनी काय केलं, पेट्रोल चोरायचं काम केलं. आता इंजिनियर आहेत म्हणून त्यांना फटके कळतंय कुठून पाईप काढायचं आणि कुठून पेट्रोल भरायचं आणि पटकन निघायचं. कितीतरी लोकांनी त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरफायदा घेतला, व्हिडिओ मॉर्फिंग केल्या, त्या मॉर्फिंग केलेले व्हिडिओजवरती ते विकले व्हिडिओज, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या. CBSE का SSC याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा व्हॅल्यू त्या शिक्षकांतून आपल्याला मिळणार आहे का, आपल्या मुलांना नोकरी मिळणार आहे का, आपल्या मुलांना काहीतरी आयुष्यामध्ये चांगलं मिळणार आहे का, हा पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आम्ही जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट म्हणून किंवा आपण जी शिक्षण पद्धती राबवतोय ती लॉर्ड मॅकॉलेनं घालून दिलेली शिक्षण पद्धती. 1832 साली ज्यावेळेसला लॉर्ड मॅकॉलेला भारतात पाठवलं त्यावेळेसला त्याला सांगितलं होतं जा या देशावर आपल्याला राज्य करायचंय. त्यावेळेसला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की भारत हा सोनी की चिडिया आहे, आजही ती सोनी की चिडिया आहे. आपल्याला अमेरिका तिकडे टॅरिफ वॉर चालू आहे, इकडं बीजिंगला शी जिनपिंग म्हणतायत की या बाबा मोदीजी आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, कारण सगळे जणांचंच भारतामध्ये आलं. ऍपल मोबाईल सुद्धा आज भारतामध्ये म्हणजे दर 5 मोबाईल मधले दर 1 का 2 मोबाईल हे भारतामध्ये त्या ठिकाणी बनवले जात आहेत. आकडेवारी थोडीफार एखादा आकडा वर खाली होऊ शकतो, तर ते भारतामध्ये बनवलं जात आहे. त्यावेळेसला 1835 साली ज्या वेळेसला तो भाषण करायला परत तिकडच्या हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे तिथलं लोकसभा राज्यसभा तिकडे गेला, त्यांनी असं सांगितलं की हा भारत देश मी पूर्ण उभा आडवा फिरलो, या भारत देशामध्ये मला एकही माणूस हा दरिद्री सापडला नाही, सगळीच्या सगळी लोक हे बलवान बलशाली बुद्धिमान आहेत, या देशावर आपण राज्य करू शकत नाही. जर करायचं असेल तर या देशासाठी 2 गोष्टी आहेत, एक तर पहिलं म्हणजे ह्यांच्यामध्ये जाती जातीमध्ये फाळणी करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देशामध्ये असलेली शिक्षण व्यवस्था. आपल्याकडे गुरुकुल पद्धती त्या ठिकाणी होती, आज परिस्थिती अशी आहे की गुरुकुल पद्धतीमध्ये 10-15 भाषा एकेका मुलाला यायच्या. राजाचा मुलगा गुरुजीच्या घरी जायचा, भिकारी माणसाचा देखील गुरुजीच्या घरी जात होता. त्यांना वैद्यकीय शिक्षण दिलं जायचं, त्यांना इकॉनॉमिक्सचं शिक्षण दिलं जायचं, त्यांना युद्धनीती शिकवली जायची, त्यांना राजकारण शिकवलं जायचं, त्यांना सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. आज आमच्याकडे तसं आहे का? आज डोळ्याच्या डॉक्टरला माहिती का हार्टमध्ये काय करायचं, हार्टवाल्याला माहिती का पायात काय करायचं, पायावाल्याचं ऑपरेशन केलं तर दुसरा इफेक्ट कुठंतरी दुसऱ्या भागामध्ये होतोय. आपल्याकडे जी काही वैद्य बुवा ज्यांना म्हटलं जायचं ती काहीच परिस्थिती नाही. सगळ्यात पहिलं प्लॅस्टिक सर्जरी गणपतीची झालेली आहे, त्यांना ते ट्रान्सप्लांट ज्याला म्हटलं जातं लिव्हर आणि हार्टचं, त्यांचं तर ते मुंड म्हणजे जे मान आहे त्या मानेचं त्याच्यामध्ये ट्रान्सप्लांट झालेलं दिसतं. एवढं आपण पुढे गेलेलो होतो. आज आपण ह्यांच्या शिक्षण पद्धतीत मागं आलो. आज आमचे पुरं फक्त कारकून झाली पाहिजेत हा विचार त्या ठिकाणी झाला. आणि त्यावेळेसला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही फक्त 20 वर्ष जर मी सांगतोय ती शिक्षण पद्धती राबवली तर या देशावर आयुष्यभर आपण राज्य करू शकतो. ती 20 वर्ष म्हणजे 1835, 1845, 1855 पर्यंत राबवायचं होतं. आज 2025 पर्यंत आपण ते राबवत आहोत. आत्ताशी 2020 साली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली, आता ती 2030 ला संपूर्ण अंमलामध्ये येईल.
त्यावेळेसलाच ती लागू होईल, तोपर्यंत ती लागू होणार नाही. आज ही शिक्षणाची पद्धत आपली झालेली आहे की आज आपले मुलं फक्त डिग्री घेऊन बाहेर पडतायत आणि त्याच्यातून फक्त आणि फक्त कारकून तयार झालेले आहेत. आज इंजिनियर एमई झालेली लोक 10-12 हजारावरती काम करतायत. आज बीकॉम वाल्याला काही व्हॅल्यू राहिलेली नाहीये. आज एमकॉमचा माणूस 7 आणि 8 आणि 12 आणि 15 हजार रुपयामध्ये या सगळ्या लोकांना काम करावं लागतंय. मग आमच्या विद्यार्थ्यांनी जर 10-15 हजारात जर काम करायचं असेल तर त्या शिक्षणाचा काय फायदा आहे? त्याच्यामुळं सीबीएसई भारी का एसएससी भारी यापेक्षा आपल्याला ज्याच्यातून नोकरी मिळेल, ज्याच्यातून एंटरप्रेन्योर्स घडतील ते शिक्षण महत्वाचं, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आपल्या शिक्षण व्यवस्थेमधून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी वैचारिक ज्ञान भेटत नाही. आज आमच्या पुण्याची ओळख जी आहे ती काय ओळख आहे? मी मागच्या आठवड्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये मी दिल्लीला गेलतो. दिल्लीला गेल्यानंतर तिथे टॅक्सी बोलवली. आले, मी बसलो. तो म्हणला क्या साहब कहाँ से आए? म्हणलं पुणे से आए. पुणे मतलब कहाँ से? म्हणलं महाराष्ट्र से. म्हणलं तू कुठला आहे? त्यांनी काय तिकडचं उत्तराखंडचं का कुठलं तरी नाव सांगितलं. म्हणला बहुत अच्छा है म्हणला आपका पुणे. म्हणलं का काय झालं? तो म्हणला की नाही ते वो आपने गाडी ठोका तो भी अगर आपने ऐसे लिखा तो लिख के दिया तो आप छोड़ते उनको. म्हणजे त्याला ते पोर्शेच्या घटनेबद्दल सांगायचं होतं. आमच्या पुण्याची काय आता प्रतिमा सगळीकडे झाली आहे की ड्रग्ज, दारू, मुलींचं प्रमाण दारूसाठी, मुलांचं प्रमाण ड्रग्जसाठी, हे आमच्या पुण्याची ओळख आहे. आज आमच्या मुलांना सगळेजण नावं ठेवतात. पण मी इकडे म्हणतो नावं ठेवणाऱ्यांना की तुम्ही आमच्या युवकांना नावं ठेवून काहीच फायदा नाही माझ्या वयाच्या मुलांना. कारण तुम्ही आमच्या अभ्यासामध्ये तुम्ही फक्त भाषणांमध्ये सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. आम्हाला ते शिकवलेत का? 4थीच्या पुस्तकानंतर शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, वासुदेव बळवंत फडके आहेत, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्याच्यानंतर ना तुमचे झाशीची राणी आहे, रमाबाई आंबेडकर आहेत, नागपूरचे पांडुरंग खानखोजे आहेत. कोणाचाच अभ्यास नाही ना. मग आम्ही घ्यायचं आदर्श कोणाचा ना आयुष्य घडवायचं कोणाचं? रावणासारखं जरी आम्हाला घडायचं म्हटलं तर सांगावं तर लागेल बाबा रावण असा होता तर आम्ही घडणार. या शिक्षण पद्धतीची चूक अशी आहे की आम्हाला क्वीन एलिझाबेथ आणि भारतावरती ज्यांनी आक्रमणं केली त्यांच्याबद्दल सांगितलं जातं, पण हितली जी ह्या सॉईल मधली जी लोक, ज्या मातीतली लोक त्यांची माहिती दिलेली नाही. म्हणून आमच्या देशाची दुरावस्था झालेली मला त्याच्यामध्ये दिसते. आजकाल एज्युकेशन सिस्टममध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर कारण आता AI आलंय, ChatGPT वरतीच मुलं त्यांचे क्वेश्चन्स प्रॉब्लेम्स सोडू शकतात, मॅथमॅटिक्स इथपर्यंत आता ॲडव्हान्स झाले. तुम्ही या टेक्निकल एज्युकेशनमध्ये म्हणजे सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर कसा करताय? लहान मुलांपासून हे करता येईल का? त्याच्यासाठी तुमचे काही कमर्शियल कोर्सेस आहेत का की नव्याने काही सुरू करण्याचे विचारात? त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. नाही, आता आम्ही या वर्षीपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हा नवीन कोर्स चालू केला आहे. गेल्या वर्षीपासून आपल्याकडे सायबर सिक्युरिटीवरती BSc पुणे विद्यापीठाची डिग्री चालू झालेली आहे. त्याच्यानंतर डेटा सायन्सची आपल्याकडे डिग्री चालू झालेली आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्सचे सुद्धा डिटेलमध्ये कोर्सेस आपण त्या ठिकाणी चालू केलेले आहेत. BSc MScचे पुणे विद्यापीठाला ॲफिलिएटेड. आणि आम्ही आमच्याकडे हे फार वर्षापासून डिजिटल लर्निंग आणि ई लर्निंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये वापरतो. आमच्या सगळ्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल बोर्ड्स, इंटरनेट ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याचं कारण असं की जी लोक समोरासमोर येऊ शकत नाही त्या लोकांची भाषणं तो मग भारताच्या कोणत्या कानाकोपऱ्यात असू द्या, पृथ्वीमध्ये कुठेही असू द्या, त्याचं 1 मिनिटामध्ये त्याला आपल्याला जोडता येऊ शकतं, त्याच्याशी बोलू शकतो. जे कोरोनामुळे आपला सगळ्यांचा फायदा झाला ते आम्ही त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच भारत देशामध्ये नाही तर जगभरामध्ये कुठं जरी काही जरी चांगलं चालू असेल आणि ते जरी युट्यूबवरती अवेलेबल असेल, 1 मिनिटामध्ये त्यांना ते ऍक्सेस करता येते शाळेमध्येच. आणि ते सांगितल्यानंतर जर त्याच्यावरती विद्यार्थ्यांशी प्रश्न उत्तर करायचे असतील शिक्षकांशी तर ते देखील त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि आम्ही झूम मीटिंगच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून, मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून त्या लोकांना आम्हाला त्याच्यामध्ये ते जोडता येतं. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की कोरोनामुळे हा झालेला फार मोठा फायदा आहे शिक्षण संस्थांसाठी. आपण सुरुवातीला परवडणारं शिक्षण आणि ह्या अनेक गोष्टींवरती बोललो, पण यात जाधवर ग्रुपचे मला काही इनिशिएटिव्ज आहेत का परवडणाऱ्या शिक्षणासाठी हे जाणून घ्यायचे आहेत. कारण तुम्ही जसं म्हणालात की दर्जेदार शिक्षण द्यायचं तर IITMचा प्रोफेसर आणायचा, मग त्याचा पगार असतो, ते मान्य आहे सगळं, त्याच्यामुळे शिक्षण महाग होतंय. पण जी गरिबांची लेकरं आहेत ज्यांना अफोर्डेबल शिक्षण हवं आहे त्यांच्यासाठी आपण काय करतोय? सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही ज्या मोठमोठ्या शाळांची नावं ऐकली, पोद्दार इंटरनॅशनल, ऑर्चिड इंटरनॅशनल, या शाळांमध्ये बालवाडीची फी 1-1 लाख रुपये. तिथं ज्या सुविधा आहेत ना त्या आम्ही मराठी मीडियमला दिल्यात.
आमच्या मराठी मीडियमची शाळा आणि त्यांची CBSE बोर्डाची शाळा याची तुलना करायची. पहिला मुद्दा, एवढं भारी इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे की मागच्या 4 वर्षापासून एकही रुपया फी वाढ आपल्या संस्थेने केलेली नाही. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे की सरकारनं काही वेळेला म्हणजे 11वी 12वीला किंवा ह्याला युनिव्हर्सिटी लेवलला असं सांगितलं की बाबा तुम्ही 1 टप्प्यात फी घ्या. आम्ही 4 टप्प्यात फी घेतोय. आपल्याकडे आपण फी वाढ करत नाही. आपण जर एखादा गरीब विद्यार्थी असेल तर त्याला मोफत शिक्षण देतोय. मी जसं आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालकांचे जे मुलं आहेत यांना 50% मोफत शिक्षण आहे. 50% सरकारनं मंजूर करून दिलेली फी. म्हणजे उदाहरणार्थ इंजिनिअरिंगला जर 2 लाख रुपये फी असेल आणि तो मुलगा स्कॉलरशिप त्याला भेटणार असो अथवा नसो ते आम्ही बघत नाही, ती मिळाली तर त्यालाच मिळाली. आपण त्याच्याकडनं घेताना फक्त 50% फी त्याच्यामध्ये घेतोय. हे काम आपण त्याच्यात करतोय. आज या मुलांना ज्या फीज आपण देतो त्या माफक दरामध्ये अमेरिकन टेक्नॉलॉजी असलेल्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं काम आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती केलेलं. सध्या शिक्षण संस्था चालकांच्या अनेक अडचणी आहेत. सतत विषय पुढे येतात, वेगळ्या पॉलिसी बदलतात सरकारच्या, पालकांची वेगळीच तक्रार असते. आजच्या घडीला शिक्षण संस्था चालवताना काय चॅलेंजेस आहेत तुमच्या समोर? अडचण अशीच सर की आत्ताचे जे आमचे शिक्षण मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील फार चांगले आहेत. यांच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती शिक्षणाला चांगले दिवस आलेले आहेत असं म्हणायला दुमत नाही. परंतु देर इज ऑलवेज अ चान्स फॉर इम्प्रूव्हमेंट. आमच्याकडे 4-4, 8-8 वर्ष स्कॉलरशिपच येत नाही. स्कॉलरशिप घेताना 2-2% कमिशन द्यावं लागतं तर ती स्कॉलरशिप भेटते. RTचे पैसे 2016-17 पासूनचे येणं बाकी. दरवेळेला कुठंतरी कोणीतरी शिक्षण संस्था चालकांनी एखाद्या संघटनेने RTचे पैसे मिळावे म्हणून मागणी केली की त्या सगळ्या शिक्षण संस्थांकडनं परत माहिती मागवायची की किती विद्यार्थी आहेत, कोणते विद्यार्थी. बरं, विद्यार्थी कोण देतं? सरकार. निवडायचं काम कोण करतं? सरकार. त्यांचे कागदपत्र बरोबर आहेत का नाही ते बघण्याचं काम कोण करतं? आम्ही. परंतु ते यादीतून आलेले असतात. ठीक आहे, आम्हाला बघायचं ते काम आहे, ते आम्ही बघतो. आणि दरवेळेला आम्ही माहिती कोणाला देतोय? सरकारलाच. म्हणजे तुम्ही मला सांगताय, मी तुम्हाला सांगतोय. असं मागच्या 8 वर्षापासून चालू आहे. आज सगळ्या मुलींना प्रोफेशनल एज्युकेशन फ्री केलं. 1 वर्ष झालं. या 1 वर्षामध्ये प्रत्येक मुलीला डेव्हलपमेंट फी म्हणून BBA BCA सारख्या कोर्सला फक्त 1,500 रुपये फी आली. 1,500-2,000 रुपये फी. एकीकडे सरकार सांगतं शिक्षकांना 7व्या वेतन आयोगाने पगार द्या, वेळेमध्ये द्या. कोर्ट शिक्षण संस्था चालकांची वैयक्तिक मालमत्ता विका आणि पगारी करा असं एकीकडे सांगतं. एकीकडे शासन सांगतं विद्यार्थ्यांकडनं फी घ्यायची नाही, फी घेतलं तर फौजदारी गुन्हे दाखल करू. आणि एकीकडं अजून देखील स्कॉलरशिपचं त्यांचं मॅपिंगच शैक्षणिक वर्ष 24-25 संपलेलं नाही. नवीन 25-26 शैक्षणिक वर्ष चालू व्हायला फक्त 1 महिना राहिलेला आहे. मग शिक्षण संस्था चालवायच्या कशा? एकीकडं सरकारचं काम आम्ही करतोय, एकीकडं तुम्ही फी घेऊ नका म्हणून सांगताय, आम्ही फी घेत नाही. एकीकडं तुम्हीच मोफत शिक्षण जाहीर करताय, जे आतापर्यंत लोक फी भरत होते त्यांचं पण तुम्ही बंद करून टाकलं. एकीकडं तुम्ही पैसे पण देत नाही, एकीकडं द्या म्हणून सांगता. मग त्या शिक्षण संस्थांनी शिक्षण संस्था चालवायच्या कशा? पुण्यामध्ये चालेल, गावाकडे कशी चालवायची, मराठवाड्यात कशी चालवायची, विदर्भात कशी चालवायची? बोललं तर इन्क्वायरी बसते, प्रॉब्लेम्स निर्माण त्या ठिकाणी होतात. त्याच्यामुळं आज शिक्षण संस्थांच्या काय अडचणी आहेत ह्या पण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज फी वाढ करताना फार मोठ्या प्रमाणावरती नियम आहेत, कशी वाढ करायची, काय करायची, कशा पद्धतीने करायची. ठीक आहे, आम्ही 4 वर्ष 5 वर्ष झाले रुपया वाढ केलेली नाही, हा विषय गौण आहे. आपल्या संस्थेबद्दल आपण बोलत नाही. परंतु एकीकडं सरकार ते महागाई भत्ता, 7th पे, आता 8व्या वेतन आयोगाची तयारी चालू झालेली आहे. प्राथमिक शिक्षकाला लाख रुपये पगार व्हायला लागलेला आहे. फी वाढवायची नाही, एकीकडे पगारी वाढवायचे, एकीकडे भत्ते वाढवायचे. लोकांना कर्मचारी खुश करण्यासाठी एकीकडे वेतन आयोगावरती वेतन आयोग देत राहायचं. या सगळ्या गोष्टी कुठं एकत्रित येणार आहेत का? खाजगी शिक्षण संस्थांचे नियम आणि ग्रँटेबल संस्थांचे नियम म्हणजे अनुदानित आणि विनानुदानित शिक्षण संस्थांचे नियम याच्यात आपण वेगळं करणार आहोत की नाही? जो नियम खाजगीला आहे तोच नियम अनुदानितला आहे, जो अनुदानितला आहे तोच विनानुदानितला आहे. मग जिथं अनुदानित आहे तिथं तुम्ही फी घेत नाही, काही ते 100-200 रुपये फी घेतली जाते, परंतु त्या लोकांना सरकार पैसे देत आहे. त्यांना ते त्यांचं 8वा आयोग काय 15वा आयोग काय ते काही देऊ शकतील. शिक्षण संस्थांनी हे कुठून द्यायचं? आज नियम सगळ्यांना समान आहे. आज जर एका वर्गामध्ये BAच्या
120ची जर डिव्हिजन असेल, आता किती लोक BA करतात, किती लोक आर्ट्सला जातात? 10वी झाल्यानंतर तुम्ही तुमचं पोरग 11वीला घालता का? तुम्ही तुमचं पोरग 12वी झाल्यानंतर FY/BA घालता का? कोण लोक BA करतात? आज कोणीच करत नाही. मग जर तुम्ही BA करत नाही तर मग BAच्या वर्गामध्ये जर 120 मुलांची जर डिव्हिजन असेल आणि आमच्या वर्गामध्ये जर फक्त 12च ॲडमिशन झालेले असतील तर 12ची फी मागच्या काहीतरी 10 का 12 वर्षापासून पुणे विद्यापीठाची 8 ते 10 हजाराच्या दरम्यान आहे. पुणे विद्यापीठानं ती फी वाढवलेली नाही. आता जर आम्ही त्याच्यापेक्षा जास्त फी घ्यायची म्हटलं तर विद्यार्थी संघटना आंदोलन करणार. आम्ही जर जास्त फी घ्यायचं म्हटलं तर आमच्या गुन्हे दाखल होणार. आणि 12 विद्यार्थी असू दे, बरं असं पण धरा चला 120ला 120 ऍडमिशन BA ला झाले, त्यांनी 10,000 रुपये फी सोडून द्या, आम्ही गैरकानूनी कामकाज चालू केलं, उद्यापासून आम्ही 20,000 रुपये फी घ्यायला चालू केली. 20,000 गुणिले 120 रुपये, 120 मुलं किती रुपये झाले? आणि एका शिक्षकाला 7th पेनं जुन्या पद्धतीनं पगार जातो 1,07,000च्या आसपास. साधा शिक्षक जर PhD BHD काय म्हणजे फक्त नेट सेट झालं, जर एका शिक्षकाला महिन्याला जर 1,10,000 रुपये पगार असेल सरासरी आणि सगळं मिळून 120 पोरांचं 20,000 रुपयांनी सरकारनं सांगितल्यापेक्षा 100% जास्त फी घेतली तरी देखील ते मॅच होत नाही कुठं. मग हे जे विषय आहेत याच्यावर कोण बोलणार आहे का नाही बोलणार आहे? आज या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आणि मग त्याच्यामुळं काय होतं, शिक्षकही भरडले जात आहेत, मुलं भरडली जात आहेत, शिक्षण संस्था भरडल्या जात आहेत. आणि मग काही वेळेला हे कायदा असला कडक असल्यामुळे काही वेळेसला मग काही ठिकाणी संस्था बंद कराव्या लागतात. मग जर बंद झाल्या, उद्या जर शिक्षण संस्था बंद झाल्या आणि काहीच मोठ्या शिक्षण संस्था जर उरल्या तर मग उद्या तिथं जर मोनोपॉली झाली आणि मग तिकडं जर सगळं बंद झालं, खाजगी विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीनं स्कॉलरशिप भेटत नाही त्या पद्धतीनं जर हे जिथं स्कॉलरशिप भेटते ते जर बंद झालं आणि खाजगी विद्यापीठामध्ये जायला आज काही BAच्या कोर्सेससाठी खाजगी विद्यापीठांमध्ये 1.5 लाख रुपये फीज आहे आणि आमची फी किती आहे? 7 आणि 8 हजार रुपये. मग 1.5 लाख कुठं ना 8 हजार कुठं? मग उद्याच्याला जर मोनोपॉली झाली आणि काहीच जर विद्यापीठ टिकली आणि बाकीच्या जर संस्था बंद झाल्या तर मग ह्याचा लॉस कोणाला होणार आहे? शेवटी विद्यार्थ्यांनाच होणार आहे. त्याचा विचार व्हायला हवा. म्हणजे तुमचं हे ऐकून म्हणजे माझं असं मत तयार झालं की एकतर सरकारी पातळी शासकीय पातळीवरती पॉलिसी फॉर्मेशनमध्ये प्रोॲक्टिव्हनेस इम्प्लिमेंटेशनमध्ये नाही, दुसरं शासकीय धोरण फार म्हणावं असं लिबरल नाही आहे त्याच्या बाबतीत, आणि तिसरं जेव्हा एज्युकेशन पॉलिसी फॉर्म होतात तेव्हा शिक्षण संस्थांना त्याच्यात विचारात घेतलं. मला याच्यात अजून एक म्हणायचं मला की काही शिक्षण संस्था अशा आहेत त्यांना तुम्ही अशी एक मान्यता द्या ना, जशी शाळेला तुम्ही आम्हाला देता का नाही कायमस्वरूपी विनानुदानित, आम्हाला अशा काही कॉलेजेसला मान्यता द्या की ज्याला शासन रुपयाही देणार नाही. मग आमच्या BAची फी आम्ही 1 कोटी रुपये जरी वर्षाची ठरवली, ज्याला जमतंय तोच येईल ना, ज्याला जमत नाही त्याच्यासाठी आहे सगळं व्यवस्था. आत्ताच्या सुद्धा कॉलेजेस आहेत, हे आहे असं ठेवून वेगळं काय करता येतंय का आपल्याला ते पण करू. मग 1 कोटी जर तो मुलगा भरणार असेल त्याला क्वालिटी पण संस्था तशीच देईल. बरोबर. कुठंतरी त्यांना लिबरल सोडा. तुम्ही हॉटेलमध्ये आहे का भाजी, पनीरची भाजी तुम्हाला काही झालं तरी 120 रुपयालाच द्यायला पाहिजे. 121 रुपयाला दिली की आम्ही गुन्हे दाखल करणार. मग इथं चहा 5 रुपयाचं पण आहे इथं खाली आपल्या टपरीवर, आणि ताज हॉटेलमध्ये 1000 रुपयाला पण चहा भेटतो. मग त्यांना बंधन नाही, मग शिक्षण संस्थेला का बंधन आहे? जर इथं चहा 3 रुपयाचा जो टपरीवरती मिळतो तिथं उभा राहून प्यावा लागतो, तिथं आपल्याला त्याच्यासोबत बिस्किट फुकट देत आहेत. तिकडं 4 प्रकारची साखर फुकट दिली जाते, ज्याला जसला आजार आहे त्यांनी तसली साखर खा प्या, ज्यांना जमतंय ते तिकडे जातील ना. आता तुम्हाला मला बंधन आहे का चहा प्यायला ताज हॉटेलला चालायचं? नाही बंधन. मग जर आपल्याला जर उद्याच्याला जर तेवढं लिबरलायझेशन मिळालं, ज्या संस्था चांगल्या त्या टिकतील, ज्यांना जमते तीच लोक ऍडमिशन घेतील, ज्याला जमत नाही ते जाणार नाही ना. सिंपल. पण या पॉलिसी आणि या सगळ्या अडचणींमुळे तुम्ही आता ज्या सांगितल्या कुठं ना कुठं डायरेक्ट इनडायरेक्ट विद्यार्थ्यावर इम्पॅक्ट होत असेल ना याचा? 100% होतो. 100% विद्यार्थ्यांवरती इम्पॅक्ट होतो. कारण कसं असतं, चांगली लोकांना कंपन्यांमध्ये फार ऑपॉर्च्युनिटी आहे. उद्याच्याला जर जे BA BEd झालेला किंवा MA BEd झालेला किंवा MSc BEd झालेला जो शिक्षक असतो, उदाहरणार्थ MSc स्टॅटिस्टिक आणि BEd झालेला जर एखादा प्राध्यापक आहे, त्याला इथं पगार जर आपण द्यायचं म्हणलं तर समजा 50,000 रुपये आपण पगार दिला, तो जर त्याला वेळेत नाही दिला तर फायदा आहे का? म्हणजे आज तुम्हाला जेवायचं, आत्ता जेवायचंय, उद्या तुम्हाला पंचपक्वान्न तुम्ही मला देणार आहेत, पण आज मी नाही जेवलं तुम्ही चक्कर येऊन पडणार आहे ना. उद्याच्याला तुम्ही पंचपक्वान्न देणार आहे ते उद्याचं झालं. आज 6-6 महिने पगारी लेट होत आहेत सगळ्या शिक्षण संस्थांच्या. त्याचं कारण ते की जर स्कॉलरशिप नाही आली, फी नाही आली वेळेमध्ये तर कसं काय हे द्यायचं. आज तुमच्या मोबाईलची जी रेंज आहे
याला जर तुम्ही फी नाही भरली त्याची तर रात्रीच्या 12ला कट होतंय लगेच, एका मिनिटात कट होतं. ही लाईट ह्यांना नाही पैसे भरले तर सरकारचंच आहे ते सुद्धा, ते आता एका मिनिटात मीटर कापून नेत आहेत. वर्गांमध्ये डिजिटल बोर्ड दिलेले, ते इंटरनेटचे नाही पैसे भरले त्याच क्षणाला इंटरनेट बंद होतंय. सगळं रेग्युलर खर्च चालू आहे. आणि फी घ्यायला कसं आहे, मग तुम्ही फी मागितली की शिक्षण संस्थाचालक चोर आहेत, पैसे मागतायत. विद्येचं माहेरघर आहे, विद्येची गंगा आहे, मग तुम्ही ते नोबेल प्रोफेशन आहे, तुम्ही फी नाही मागितली पाहिजे, आमका नाही केलं पाहिजे, तमका नाही केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मग हे कसं चालवायचं मग, हा मुद्दा. आणि जर शिक्षकाला जर वेळेमध्ये पैसे मिळणार नसतील तर त्यांना कंपन्यांमध्ये 60, 70, 80 हजार रुपये पगार आहे आणि वेळेमध्ये पगार आहेत. मग चांगली लोक हे कंपन्यांमध्ये चालली, आपल्याकडे मग ज्यांना तिकडे घेत नाही ते आपल्याकडे येतात. ऑटोमॅटिक विद्यार्थ्यांवरती परिणाम होतो. चांगले शिक्षक नसले, गुरुजी चांगला पाहिजे ना, गुरुजी चांगला नसला तर विद्यार्थी घडणार कसा आहे. गुरुजी जर डेडिकेटेड नसेल तर विद्यार्थी कसा घडणार. गुरुजीने जर चांगलं ज्ञान नाही दिलं तर विद्यार्थी कसा घडणार. आई बाप सगळेजण काम करतायत. आता 2.5 लोकांचं कुटुंब आहे, आजी आजोबा राहिलेले नाहीत. आजी आजोबा कुठे आहेत ते त्यांनाच माहिती. मग वडील कामाला जात आहेत, आई कामाला जाते, मुलगा अर्ध घरात आहे, ते मोबाईल खेळतय, गेम खेळतय, सगळ्या गोष्टीत संस्कार कोणी द्यायचे, गुरुजीने द्यायचे. आता ते त्याच्यासाठी गुरुजी चांगला पाहिजे, चांगले पैसे दिले तर चांगला गुरुजी भेटणार. सिंपल. आता सगळ्या अडचणींवरून पुढे जाताना म्हणजे अडचणी तर आहेतच, पण काही गोष्टी म्हणजे मला आता ई लर्निंग विषयी एक प्रश्न आहे तुमच्याकडे की ई लर्निंग कोरोनानंतर खूप अनिवार्य बनलं सगळ्या संस्थांसाठी. त्याचं कोविडमध्ये खूप महत्त्व होतं. तुम्ही त्या काळात कसं मॅनेज करत होतात आणि ई लर्निंगच्या बाबतीत आता जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ ग्रुप कुठे आहे? आज आपल्या बालवाडीपासून ते PhD पर्यंत जेवढे कोर्सेस आपल्याकडे आहे प्रत्येक ठिकाणी आपण ई लर्निंग दिलेलं आहे. कोरोनाचा एकच फायदा झाला तो म्हणजे की आज जी आमचं कॉलेज त्या ठिकाणी तिकडे उस्मानाबादमध्ये सुद्धा म्हणजे आत्ताचा धाराशिव जिल्हा इकडं जर आम्हाला जर एखाद्याला कोणाला न्यायचं म्हणलं तर गाडी वेळ कुणी तयार होत नाही. आज मला अमेरिकेच्या शिक्षकाला इथं बोलवायचं म्हणलं ते मला परवडणार आहे का? नाही परवडू शकत. लाख रुपये विमानाचं एका वेळेचं तिकीट आहे, यायचं जायचं वेगळं, हॉटेल वेगळा, सगळ्या गोष्टी वेगळ्या. आणि एवढ्या लांबून तो येणार जाणार, त्याला शक्य आहे का? नाही शक्य. आज अमेरिकेतला सुद्धा शिक्षक आपल्याला ई लर्निंगद्वारे मोबाईल ॲपद्वारे किंवा झूम मिटिंगच्या द्वारे आपण 1 मिनिटामध्ये जोडू शकतो. त्याच्यामुळे आज जी आमची हितली जी तळागाळातली मुलं आहेत त्यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधला, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मधला, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधला सुद्धा माणूस 1 मिनिटामध्ये शिक्षण देऊ शकतो. हे केवळ आणि केवळ कोरोनामुळे झालं. कोरोना आला नसता ते ऑनलाईन एज्युकेशन हे असं युट्यूब ॲप काय ते झूम ॲप आणि या सगळ्या गोष्टीची संकल्पना आपल्या डोक्यात आली नसती. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे सगळ्यांकडे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. एखाद्या पिक्चरची स्टोरी ऐकल्यानंतर जेवढा पिक्चर आपल्याला परत सांगता येतो त्याच्यापेक्षा जर पिक्चर बघितला तर तो लगेच कळतो. जसं आता आपण चर्चा केली की जसं तुम्ही मला सांगितलं की तुम्ही छावा वाचलं आणि मग छावा पिक्चर बघायला तुम्ही गेलात, बरोबर आहे. आता जे तुम्ही वाचलं त्याच्यात तुम्हाला समजलं, पण ती छावाची स्टोरी जर मी नुसती तुम्हाला सांगितली असती, बरोबर आहे, ती समजली असती समजा 80%. पण ज्यावेळेस तुम्ही छावा पिक्चर बघितला, व्हिज्युअलायझेशन डोळ्यासमोर आलं, 100% तुम्हाला तो समजला. आणि त्याच्यामुळं ई लर्निंग 100% आपल्याकडे चालू आहे. कोरोनामुळे फायदा असा झालाय की जगातले फार चांगले चांगले उत्कृष्ट प्रोफेसर्स हे आपण आपल्याकडे जोडू शकतो. कोरोनामुळे तेवढंच एक चांगलं जगाचं झालं. जाधवर ग्रुप आणि सोशल इम्पॅक्टवरती मला थोडं बोलायचं आहे की जाधवर ग्रुपचे संस्थापक जे आहेत ते मूळ ग्रामीण भागातले, त्यांच्यावरती आता आपण सुरुवातीला बोललो, पण ते ज्या ग्रामीण भागातून येत आहेत आज त्या ग्रामीण भागातल्या मुलांनाही शिक्षण पुण्यासारखं दर्जेदार मिळावं त्यासाठी आपले काही प्रयत्न सुरू आहेत का? संस्थेच्या काही शाखा तिकडे आहेत का? आम्ही तिकडे 1000 एकर जमिनीवरती आपल्याला तिकडे विद्यापीठ स्थापन करायचं हे आमचं स्वप्न आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तिकडे आता नर्सिंग कॉलेज आणि इंग्लिश मिडियम स्कूल आपण त्याच्यामध्ये ती चालू केली. परंतु आमची दिक्कत अशी झाली आहे की आम्ही ज्या भागातून येतो त्या भागामध्ये म्हणजे आमचा धाराशिव जिल्हा असा आहे की त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जेवढ्या सुविधा अवेलेबल आहेत त्याच्यापेक्षा आमच्या वाशी तालुक्यात जास्त आहेत. म्हणजे असं उलट झालेलं आहे सगळं. तालुका मोठा आहे जिल्ह्यापेक्षा. तिकडे मिळणारा स्टाफ, तिथे येत असलेली लोक ही तेवढ्या प्रमाणामध्ये अजून तिकडे ते भेटत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात मेन आहे ह्युमन रिसोर्स, लोक. कारण आता पुण्यामध्ये कसं आहे, सगळी जग पुण्यामध्ये येत आहे. पुण्यातला माणूस उस्मानाबादला येणार नाही, पुण्यातला माणूस बीडला जाणार नाही, तिथला धाराशिव मधलाच दुसऱ्या एखाद्या तालुक्यातला माणूस आमच्या तालुक्यात येणार नाही. परंतु तरी आमचं जे स्वप्न आहे की तिकडे आपल्याला विद्यापीठ स्थापन करायचंय ते नक्कीच लवकर त्या ठिकाणी होईल. आता तिकडे एक शाळा आणि एक कॉलेज आपण चालू केलंय. आम्हाला वेळ याच्याकरता लागतोय
की लोक भेटत नाहीत. लोक जर भेटली तर आम्ही ते 0 मिनिटामध्ये उभा करण्याची ताकद आपल्याकडे त्याच्यामध्ये आहे, तेवढं विजन मिशन सगळी यंत्रणा आपण लावू शकतो. परंतु लोक ज्या पद्धतीनं पाहिजेत ती लोक आपल्याला उपलब्ध नाहीत. म्हणजे एक आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन एक मुद्दा सांगतो की आपल्याकडे म्हटलं जातं की नोकरी नाही नोकरी नाही. मी स्वतः गेल्या वर्षी 8-9 ऍड्स काढल्यात, 8-9 जाहिराती मी दिल्यात शिक्षण संस्थेच्या, हॉटेलच्या, त्या फिल्म लाईनच्या, आम्हाला ॲडव्होकेट पाहिजे ज्युनियर त्याच्या जाहिराती, गावाकडे आम्ही 4-5 जाहिराती दिल्यात, तरी आम्हाला लोक भेटत नाहीत. मग जिथं म्हटलं जातं की लोकच नाहीयेत, जातात नेमकी कुठं, नोकऱ्या नाहीयेत जे म्हटलं जातं ते नेमकी जातात कुठं हे पण जरा तपासायला पाहिजे. तुमचं हे उत्तर लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला बोललो. तुमचं हे उत्तर ऐकून काही जण तुम्हाला रिस्पॉन्स देणार आहेत की आम्ही अवेलेबल आहोत, त्यांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं? 100%. त्यांनी कसं पोहोचायचं तुमच्यापर्यंत? नाही, त्यांनी कधी आमचं ऑफिस, मी असेल, आमचे वडील असतील, आमचे प्रिन्सिपल असतील, आमचे कुठेही आमच्याकडे अपॉइंटमेंट नावाचा प्रकार नाही. आम्ही ऑफिसला गेलो की दरबार चालू, ऑफिसमधून उठलो की ऑफिस बंद. आम्हाला तुम्ही कधी येऊन भेटू शकता. आमचे सगळीकडे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट मेसेजेस करा, ते डायरेक्ट मेसेजेस आमच्यापर्यंत येतात. तुम्ही डायरेक्ट आम्हाला फोन करू शकता, येऊन कधीही तुम्ही भेटू शकता. 101% 24x7 आम्ही अवेलेबल आहे. कारण काही जण कमेंट करतीलच की आम्ही अवेलेबल आहोत, तुम्ही तर धाराशिवमध्ये करताय, बीडमध्ये करताय, मराठवाड्यात करताय, म्हणून मी खास तो प्रश्न तुम्हाला विचारला. नक्की, आम्ही पुणे आणि धाराशिव या दोन्हीसाठी आम्ही आत्ता ओपन आहोत. दुसरा प्रश्न, सांस्कृतिक तुमच्या कार्यक्रमांविषयी. तुमचा युवा संसद कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. युवा संसद म्हटलं की लगेच जाधवर संस्था आठवते. हा कार्यक्रम थोडी हिस्ट्री मला जाणून घ्यायची आहे की काय आयडिया होती हा सुरू करण्यामागची, सध्या कितवं वर्ष आहे, कसं सुरू आहे, आणि असे काही अजून कार्यक्रम तुमचे आहेत का? जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम घेतं. विद्यार्थ्यांच्या समोर ही आम्ही पंचपक्वानं वाढलेली आहेत. विद्यार्थ्यांनी ठरवायचं की काय खायचं आणि आयुष्य कशामध्ये आपल्याला घडवायचं. ज्या युवा संसदेबद्दल तुम्ही विचारलं, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी राजकारणात आलं पाहिजे, शिकलेली लोक राजकारणात आली पाहिजे. तुमच्यासारखे जर्नलिस्ट असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, टीचर्स असतील, ही लोक राजकारणात आली पाहिजेत. आर्किटेक्ट राजकारणात आली पाहिजेत. जोपर्यंत शिकलेले लोक राजकारणात येत नाहीत तोपर्यंत राजकारण बदलणार नाही. विचार बदलण्याची गरज आहे. आज या ठिकाणी ज्या वेळेसला आपण बोलतोय त्यावेळेसला आज विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती अनास्था निर्माण झाली. ज्या वेळेसला आम्ही असं म्हणतो सशक्त युवा, आधी युवा सशक्त करायचा आहे. तो शिक्षणाच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून युवा सशक्त झाला की राजकारण सशक्त करायचंय, आणि हे दोन्ही झाले की ऑटोमॅटिकच भारत सशक्त होणार. मी ज्या वेळेसला शाळेत होतो का नाही, तुम्ही सुद्धा, आपल्याला काय सांगितलं जायचं, 2020 साली भारत महासत्ता होणार. ज्या वर्षी 31 डिसेंबर 2020 झालं त्यावेळेसला आपण होतो कोरोनामध्ये. आता मग माझ्या डोक्यात प्रश्न पडला, जर लॉकडाऊन उठला आणि 26 जानेवारी 2021 साली भाषण करायचं असेल तर मी नेमकं भाषण करायचं कशावर? कारण पोरं म्हणणार तू तर रोज येत होता म्हणत होता 2020 साली भारत होतं, भारत महासत्ता होणार आहे, काय झालं त्याचं? आज 2025 मध्ये मला प्रश्न आहे ना, मी आज आयुष्य हयात गेली ते म्हणण्यामध्ये भारत महासत्ता होणार आहे, झाला नाही झाला. आता त्याचं नवीन डेडलाईन 2047 आपल्या समोर आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं जोपर्यंत ही शिकलेली लोक राजकारणात येत नाही तोपर्यंत हे होणार नाही. नसता 2047 साली सुद्धा ज्या वेळेसला आपण दोघं बसू त्यावेळेसला आपल्याला नवीन डेडलाईन काहीतरी घ्यावी लागेल. आज ही युवा संसद घेत असताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, केंद्र सरकार, राज्य सरकार, गोवा सरकार ह्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम चालवतो. जवळपास 3000 विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध भागातून, गोवा राज्यातून हे पुण्यामध्ये येतात. लायन्स क्लब इंटरनॅशनल असेल, रोटरी क्लब असेल, नेहरू युवा केंद्र असेल, यांच्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी चालतो. आणि सध्याचे जे ज्वलंत प्रश्न आहेत यावरती चर्चा त्या ठिकाणी केली जाते. आता याची प्रेरणा कुठून मिळाली? ज्यांनी माझा फ्यूज काढला ते म्हणजे की ज्यांच्याबद्दल आपण चर्चा केली ते म्हणजे सन्माननीय राहुल कराड सर यांनी आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की MITचा भारतीय छात्र संसद जो कार्यक्रम आहे तो तू अटेंड कर. मला वाटतं मी 2012 सालच्या भारतीय छात्र संसद त्या ठिकाणी म्हणजे अटेंड केलेली होती. आणि त्यावेळेसपासून जो माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला तो बदल असा की मला कळालं की आपण किती पाण्यात आहेत, किती पाण्याच्या वर, आयुष्य कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आपलं ध्येय धोरण काय असलं पाहिजे हे मला त्याच्यामध्ये ज्या वेळेसला कळालं त्यावेळेसला मग राहुल सर सुद्धा म्हणले की अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. मी एकट्यानेच कार्यक्रम घेऊन चालणार नाही. मग जो राहुल सरांचा कार्यक्रम होतो तो होतो इंग्लिश मधून, कारण त्यांच्याकडं
आसामचा पण माणूस येतोय, तामिळनाडूचा पण येतोय, गुजरातचा पण येतोय आणि काश्मीरचा पण येतोय. तिथं हिंदीत कार्यक्रम घेऊन चालणार नाही, कारण दक्षिण भारतातल्या लोकांना ते कळणार नाही जास्त. म्हणून जो त्यांचा कार्यक्रम होतो तो 80-90% इंग्लिशमध्ये होतो आणि 10-20% हिंदीमध्ये होतो. पण माझ्या डोक्यामध्ये असं आलं की ज्याला इंग्लिश कळतं त्याला आयुष्यात एवढं तर कळतं काय केलं पाहिजे. आमच्या गरीब पोरांचं काय, राजनीच्याच पोटातून राणी जन्माला यावी का, राजाच्याच पोटातून राजा जन्माला यावा का, गोर गरीब शोषित दलित वंचित आदिवासी समाजातल्या मुलांनी काय करायचं, ज्याच्या मागं कोणी उभं नाही, ज्याला कोणी गॉडफादर नाही, ज्याच्या खिशामध्ये पैसे नाहीत, त्या लोकांनी काय करायचं, हा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि म्हणून मी मराठीतून ही युवा संसद चालू केली. आणि गोवा राज्य याच्या करता घेतलं की आपली भाषा त्यांना कळती, गोवन लँग्वेज आणि मराठी जरा साम्य आहे, म्हणून आम्ही ती भाषा त्या ठिकाणी ही युवा संसद त्याच्यामध्ये चालू केली. खरी प्रेरणा ही भारतीय छात्र संसद, MIT शिक्षण संस्था, राहुल कराड सर, आणि मग त्याच्यामध्ये आमची नवीन संकल्पना की महाराष्ट्र गोवा मराठी लँग्वेज अशी ही युवा संसद सुरू झाली. तुम्ही जसं इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला सांगितलं, वडिलांकडनं कामाची लिस्ट मिळते आणि त्याच्यानुसार तुम्ही करत असता, मार्गदर्शन तर अर्थातच आहे. पण तुम्ही ही जबाबदारी हातात घेतल्यानंतर साधारण 10 वर्ष झाली असतील, त्यात एखादा असा क्षण तुम्ही सांगू शकता का जिथे तुम्हाला वडिलांचा म्हणजे वडिलांना तुमचा खूप अभिमान वाटलाय की मुलाने बेस्ट केलंय? नाही, आमचे वडील समोर तर ते कधी तारीफ करत नाही तेवढं मात्र नक्की. माग त्यांनी कधी नाव काढलं असेल नसेल मला माहित नाही, पण माझ्या समोर तर मला काय असं ते कधी म्हटलेले नाहीत. त्यांचं एकच वाक्य असतं, युवा संसद झाली किंवा काही कोणता कार्यक्रम झाला की चांगला झाला, एवढंच त्यांचं असतं. मग गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाला तुलना होती की गेल्या वर्षीपेक्षा चांगला झाला, तसाच झाला का, त्याच्यापेक्षा पुढे गेला का, त्याच्यापेक्षा कमी झाला, या वाक्याच्या पलीकडे काही नसतं. बाकी ते आईला बोलत असताना, बाहेर बोलत असताना ते काय बोलत असतील ते माझ्यासमोर तर अजून वाच्यता त्याची कधी झालेली नाही. त्याच्यामुळं त्यांना अभिमान आहे का नाहीये हे आत्ताच्या क्षणाला मी सांगू शकत नाही. पण ते कधी आईजवळ बोलले असतील, आईने सांगितलं असेल तुम्हाला? नाही, मी सर काय माहिती का, लय लोकांना, माझ्या बायकोला सुद्धा हा लय प्रश्न पडलाय की मी बाहेर एवढं बोलतोय, इतक्या लोकांशी माझं संभाषण असतं, घरामध्ये मी फार कमी बोलतो, त्याचं कारण काय? कारण काय माहिती का की आई आणि वडिलांची ज्यावेळेसला मी लहान होतो त्यावेळेसला परिस्थितीच नव्हती की कुठं फिरायला घेऊन जा, कुठं बागेत घेऊन जा, जेवायला घेऊन जा, ही नव्हतंच. कारण वडील कामात असायचे. मी लय वेळेला आईला विचारलेलं आहे की बाबा कुठं असतात, मग तिने सांगायचं की ते काम करतात. मी झोपल्यावरती यायचे, मी उठायच्या आधी ते निघून जायचे. ही परिस्थिती झालेली. त्याच्यामुळे आता जर आम्ही 3 जण बसलो, काम सोडून जर आम्हाला चर्चा करायला लावली तर आम्ही करूच शकत नाही. म्हणजे हे दुर्दैव आहे आमचं तिघांचं सुद्धा आयुष्यातलं की आम्ही वेगळी चर्चा करू शकत नाही. कामाचं तुम्ही बोललात तर आम्ही मग न खाता पिता कामं करणारी लोक आहेत. आम्हाला काही आमच्या कोणत्या नीड्स नाहीत, काय नाही काय नाही. आम्हाला फक्त कडक कपडे आणि मग काम हे जर असलं तर आम्ही कितीही कामकाज करू शकतो. ते आमचं असा प्रॉब्लेम आहे की आम्हाला ते काम सोडून वेगळी चर्चा करण्याची ती सवयच राहिलेली नाही. कारण सुरुवातीला परिस्थितीनंतर कामं ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या. त्याच्यामुळे ते जरी आईला बोललेले असले तरी मी जाऊन आईला विचारलेलं नाही की बाबा काय म्हणलेत, कारण आईने येऊन मला सांगितलेलं आहे की नेमकं काय झालेलं आहे. कित्येक वेळेला तर आम्ही घराला हॉस्टेल असा उल्लेख करतो, कारण प्रत्येक जण उठतोय, आपापल्या कामाला जातोय, परत येतोय. पण त्याच्या मागं काय आहे की तसं नसायला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये कोणती घटना, कोणती गोष्ट सांगून येत नाही. परंतु ज्या पद्धतीनं गोष्टी पाहिल्यात ना आम्ही, त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी करूनच दाखवायचे, मगच आम्ही शांत होतोय, नाही तोपर्यंत होत नाही. त्यामुळे आत्ताचं हे जे सॅक्रिफाईस आहे हे आम्ही मेल्यानंतर सुद्धा हजारो वर्ष सुद्धा त्याच्यामध्ये हे नाव टिकून राहणार आहे. त्याच्यासाठी आमचा हा सॅक्रिफाईस आहे. ठीक आहे, तर मुलाखतीच्या शेवटाकडे आपण वळतोय. हा किस्सा तुमचा पर्सनल होता पण इंटरेस्टिंग होता. मुलाखतीच्या शेवटाकडे वळताना रॅपिड फायर राऊंड आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, एका शब्दात उत्तर दिलं तरी चालेल. तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितलं डॉक्टर राहुल कराडे तुमचे आयडॉल आहेत, पण दादवर समूह ज्यांनी उभा केला त्या दादवर सरांचे आयडॉल कोण होते त्या काळी? मला वाटतं जाधवर सरांचे आयडॉल आहेत शिक्षण संस्था उभं करण्यासाठी म्हणून ते म्हणजे विदा कराड सर, म्हणजे विश्वनाथ कराड सर, ते त्यांचे आयडॉल आहेत. आणि त्यांनी मला एक सांगितलेलं होतं की शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक का झाले, तर त्यांच्या कोणते तरी एक बार्शीचे सर होते, त्यांचं नाव मला सांगता यायचं नाही, त्यांचं नुकतंच मागच्या वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी निधन झालं, त्यांचं नाव मी विसरतोय. त्यांच्यामुळे ते शिक्षक झाले आणि शिक्षण संस्था चालू केल्या त्या विदा कराड सरांमुळं.
आणि बिझनेस क्षेत्रामध्ये का आले तर ते शेवटी त्यांचे जे पार्टनर्स त्यांना मिळाले ते सगळे मारवाडी जैन समाजातले असल्यामुळं ऑटोमॅटिक कसं आहे, आपल्याकडे संत कबीराचा दोहा आहे, संगत करे बडे की तो बडत बडत बड जाय, संगत करे गदे की तो दो दो लाता खा जाय. तो जो आम्हाला जैन मारवाडी समाजाचा जो काही आम्हाला सहवास लाभला त्याच्यामुळे मग आम्ही बिझनेस क्षेत्रामध्ये जरा पुढे आलो. पण आताच्या स्थितीला तुम्ही विदा कराड सर पकडून चालू शकता. तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलणारं पुस्तक कोणतं आहे? छावा. आणि तुम्हाला शिक्षण क्षेत्रात जर तुम्ही नसतात तर कुठे असतात? बांधकाम व्यावसायिक, जे तुम्ही जे ऑलरेडी आहे तर आता हे अचिव्ड एव्हरीथिंग. मी लय समाधानी सगळं काही अचीव्ह झालंय का? नाही सगळं नाही, विद्यापीठ करायचंय. विद्यापीठ राहिलंय ते सगळ्यात मोठं टार्गेट आहे तुमचं? एकच लास्ट आयुष्यातलं शेवटचं विद्यापीठ करायचं, मग नंतर कोणती स्वप्न नाहीत आपले. हां, पर्सनल प्रश्न आहेत तुमचे काही. तुमचा स्ट्रेस बस्टर काय? ओल्ड सॉंग्स आणि एक झोप. म्हणजे किती आत्ता म्हणजे आज समजा दिवस चालू आहे, ह्या दिवसात किती वाईट घटना घडू द्या, संध्याकाळी मी एकटा पाहिजे. जे आता एकटा समजा गेला आपलं रूम आपल्या मालकीची होती ती आता अर्धी झाली समजा बायकोमुळं, पण तरी मला जुनी गाणी आणि एक झोप असली की दुसऱ्या दिवशी आपण आहे या पद्धतीनं कामास तयार. आता मी तुमचं आवडतं पर्यटन स्थळ विचारणार नाही, तुमच्या पत्नीचं विचारणार आहे, कारण आता तुमच्या आवडत्या पर्यटन स्थळाला तेवढं महत्त्व उरलेलं नाही आता. तर तुमच्या पत्नीचं आवडतं पर्यटन स्थळ कोणतं आहे? तिला डोंगर आवडतात असं ऐकून आहे, त्याच्यामुळे म्हणायचं हिल स्टेशन. डोंगरांमध्ये घेऊन जायचं. हिल स्टेशन आवडतंय असं अंदाज, हिल स्टेशनच. बघा कठीण आहे, चुकलं तर परत तुम्हाला आता उत्तरही द्यायचं आहे त्याच्यात. शाळा कॉलेजमधला असा एखादा विद्यार्थी जो अजूनही एखाद्या खास कारणामुळे तुमच्या मला 2 विद्यार्थी आठवतात. एक म्हणजे आमचा सोनित सिसोलीकर, आमच्या पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी आहे. शाळा आपल्याकडेच केली, ज्युनियर कॉलेज पण आपल्याकडेच केलं. तो 8वी 9वी 10वीलाच असताना आहे ना त्याचं सिलेक्शन नासासाठी झालं. तो काही दिवस नासामध्ये आणि काही दिवस इस्रोमध्ये तिने काम केलं. आणि एक आमची मुलगी आहे साक्षी पांचाळ म्हणून, ती आता जर्नलिस्ट झालेली. तिला आम्ही कित्येक वेळेला बळच जा बाबा कोण नाही तयार होत अँकरिंगला, जा 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 स्टेजवर उभा राहा. आणि ती आता एका TV ला अँकर म्हणून त्याच्यामध्ये ती काम करते. त्याच्यामुळे 2 विद्यार्थी मला म्हणजे तसे अनेक विद्यार्थी आहेत, प्रत्येकाची सक्सेस स्टोरी आहे. परंतु आता तुम्ही पटकन विचारल्यामुळं जर्नलिस्ट डोक्यात आले, कारण तुम्ही समोर आहात. आणि सोनित सिसोलीकर मगाशी त्या सायन्सचा आपण बोललो म्हणून ते 2 पटकन लक्षात आले. तुम्हाला रात्री उशिरापर्यंत जागून सकाळी उशिरा उठायला आवडतं की लवकर झोपून सकाळी लवकर काम सुरू करायला आवडतं? नाही, उशिरापर्यंत काम आणि सकाळी उशिरा उठणं. शेवटचा प्रश्न आहे, शिक्षण म्हणजे? शिक्षण म्हणजे देश घडवण्यासाठी, देशाला एकत्र ठेवण्यासाठी, समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आणि समाजामधली जी जातीपातीची जी दरी आहे ती मिटवण्यासाठीचं उरलेला एकमात्र पर्याय. तर या मुलाखतीत आपण रॅपिड फायर आपला राऊंड झालेला आहे. तुमचे पर्सनल प्रश्न असतील, शिक्षण संस्थेविषयी असतील, तुमचे उत्तरं पाहून मला एक जाणवलं आणि कॉम्प्लिमेंट पण समजून घ्या की तुमचं वाचन खूप चांगलं आहे. तुम्ही अगदी छावाच्या उदाहरणांपासून तर मॅकॅलेपर्यंतची उदाहरणं दिली. त्यामुळे शिक्षण तुमचं खूप कमी वयात खूप जास्त आहे वाचन. त्यामुळे तुमचं विशेष अभिनंदन आणि पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन चालण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते जरूर लिहा. तुमच्या कमेंट्सची, प्रश्नांची अर्थातच त्यांच्याकडूनही दखल घेतली जाईल काही महत्त्वाचं असेल तर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.